समित्रा फाउंडेशनच्या वतीनं माऊली वृद्धाश्रम श्री साई विठ्ठल अनाथ आश्रम बेलापूर ग्रामपंचायत कर्मचारी बेलापूरमधील घिसाडी समाज अशा समाजातील गोरगरीब वृद्ध तसेच अनाथांना दिवाळीचे फराळ त्याचबरोबर कपड्यांचे वाटप करण्यात आले। समित्रा फाउंडेशनच्या वतीने फाउंडेशनचे अध्यक्ष सदाशिव थोरात यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी समाजातील गोरगरीब जनतेची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून दिवाळीचा फराळ त्याचबरोबर कपडे वाटप कार्यक्रम राबवण्यात येतो आहे। याही वर्षी समित्रा फाउंडेशनच्या वतीने बीड या ठिकाणी पूरग्रस्त त्याचबरोबर नुकसानग्रस्त शेतकरी यांनाही मदत करण्यात आली। समित्रा फाउंडेशनचे अध्यक्ष सदाशिव थोरात हे पुणे येथे प्राध्यापक असून ते पुण्यात विविध नागरिकांकडून कपडे सामान रोख स्वरूपात निधी जमा करतात आणि त्याचे वितरण ग्रामीण भागात जाऊन गोरगरिबांना करतात। त्याच धर्तीवर त्यांनी याही वर्षी श्रीरामपूर तालुक्यात विविध ठिकाणी फराळ त्याचबरोबर कपड्यांचे वाटप केले। श्रीरामपूर येथील माऊली आश्रम वृद्धाश्रम त्याचबरोबर बेलापूर गोखलेवाडी येथील श्री साई विठ्ठल अनाथ आश्रम येथील वृद्धांना आणि अनाथ बालकांना कपडे त्याचबरोबर मिठाईचे वाटप करण्यात आले। तसेच बेलापूर ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत सफाई कर्मचारी तसेच घिसाडी समाज बांधवांना बेलापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, बेलापूरचे सर उपसरपंच चंद्रकांत नवले, ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे तसेच समित्रा फाउंडेशनचे संचालक श्वेता घोडके, बबनराव तागड, अण्णासाहेब पवार यांच्या हस्ते दीपावली फराळ वाटप करण्यात आले। सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद सदस्य शरदराव नवले, गावकरी पतसंस्थेचे चेअरमॅन अभिषेक खंडागळे, सरपंच मीनाताई साळवी, ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई करण्यासाठी समित्रा फाउंडेशन जे की पुण्यामध्ये फार मोठं आहे आणि त्याचे सर्वा या फाउंडेशनच्या माध्यमातून निराधार गोरगरीब पूरग्रस्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या मुलांची दिवाळी गोड करण्यासाठी वारंवार या ठिकाणी समाजामध्ये गरजू निराधार निराश्रित असलेल्या लोकांच्या वेदना समजून त्यांच्या संवेदना जाग्या करून आपल्या तसं आत्ताच आदरणीय आमचे पत्रकार देविदास देसाई साहेबांनी सांगितलं की देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्यानं घेत जावे, देता देता देणाऱ्याचे एक दिवस हातही घ्यावेत, असं तुमचं काम आहे। श्री आदरणीय सदाशिव सर थोरात यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। खरं तर सर न विसरता दरवर्षी आमच्या या श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमाला भेट देत असतात आणि हे सर्व घडवून आणतात। त्यांचे या ठिकाणी गुरु श्री आदरणीय तागड सरांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। तर नवे एकल्याचा खेळ आणि म्हणून मेळ मिळविला किंवा जमविला हे सगळं एका कुणी करू शकत नाही आणि म्हणून त्या समित्रा फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वजण तुम्ही आम्ही जॉईंट होऊन त्या ठिकाणी हे काम करत असणाऱ्या श्वेता मॅडम असतील, सरांनी मगाच सांगितलं की वाहतुकीचा मोठा प्रश्न असतो आणि कुणी हा विचार करत नाही कशासाठी 2 दिवस द्यायचे, कसलीही समाजसेवा, परंतु आपल्या कुठल्याही प्रकारचा कुटुंबाचा प्रपंचाचा विचार न करता या ठिकाणी सदाशिव सरांच्या खांद्याला खांदा देऊन अगदी या समाजसेवेमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे अण्णा पवार सर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। यांचे मोलाचे सहकार्य लाभले। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी देविदास देसाई, बेलापूर।